हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ चॅनल. मित्रांनो, मी आमराम स्वागत करतो तुमचं का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपलं स्वप्न एक पूर्ण होणार आहे, जे म्हणजे आहे आपल्याला जो ब्लॉगिंगसाठी लागणार आहे कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा. आज आपण घेणार आहे GoPro. तर त्यासाठी आपण चाललो CSTला, बोरा बाजारला. तर बोरा बाजारला मी पहिल्यांदा चाललो आहे, मी याच्या आधी कधी गेलेलो नाही आहे. मी व्हिडिओज बघितले यूट्यूबवरती भरपूर. तर आपण बोरा बाजारला जाऊया, बघूया काय विषय असतं ते. आणि बोरा बाजारला भरपूर अशा गोष्टी असतील, तर सगळं एक्सप्लोअर करूया. काय काय गोष्टी कशा आणि किती रुपयाला मिळतात हे सगळं आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि मला आता तिथून जाणार आहे, मी नवी मुंबईमधून निघतो कोपरखेडवरून CSTला आपण कसं जायचं. मी भरपूर व्हिडिओ बघितले, त्या व्हिडिओमध्ये त्या लोकांनी सांगितलं की बोरा बाजारला या CSTच्या अपोजिटला आहे ते CST स्टेशनच्या. तर तसं नाही आहे, पण भरपूर असं म्हणजे कन्फ्युजन आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला एकदम ॲक्युरेट लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी सांगेल. तर चला ब्लॉग चालू करूया. हॅलो मित्रांनो, आपण कोपरखेड स्टेशनला पोचलो आहे. आपण रिक्षावाले पप्पाने मला इथं सोडलं. आमची रिक्षा आहे, पप्पा रिक्षाला जातात. तर आता आपण सध्या पोचलो कोपरखेडला. सकाळचे वाजलेले 9:30 आणि आता मेगा ब्लॉक चालू होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला फटाफट जायचं आहे, कारण एकदा मेगा ब्लॉक चालू झालं तर त्यानंतर आपल्याला CSTला जाण्याचं सगळं ट्रेन बिन सगळं बंद. आपल्याला काहीच करायला भेटणार नाही. फटाफट जाऊया, तिकीट काढूया, डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू. त्याला पाहिजे मित्रांनो, फायनली तिकीट घेतले. आपलं तिकीट टोळे खिशामध्ये. आता पोचायला आपल्याला इथून वाशीला जायला लागेल. वाशीवरनं मग सरळ ट्रेन आहे CSTला पोचायला कमी कमी 1 तास तरी लागेल. आणि तिथून बघू पुढं चालत किती उशीर लागेल ते. खाली सीड्या बघतो, कारण आपण पट्टा घातलेला आहे. पडलो तर लपडा होईल. तो चला. हॅलो मित्रांनो, तर फायनली आपण पोचलेलो आहे सांगपाड्याला. वाशीला उतरायचं प्लॅन होतो, वाशीवरनं गर्दी असते. तिथून आपण बसायला चान्स भेटू शकतो, म्हणून आपण सांगपाड्याला उतरलो आहे. सांगपाड्याच्या लास्ट प्लॅटफॉर्मवरनं आपण ट्रेन पकडणार आहे. आणि मग इथून डायरेक्ट फायनल स्टॉप आहे जो CST असणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर आपण तिकडे जाणार आहे. तर सध्या आपण स्टेअर्सने जाऊया त्या साईडला. तर ट्रेन पण आली, पण पळता येणार नाही. जाऊ दे, स्ट्रगल. ट्रेन आले पण आपण पकडू शकत नाही. तर आता पुढच्या ट्रेनसाठी वाट बघायला लागेल. पाऊस जास्त आहे, आज संडे म्हणजे मेगा मेगाचा ब्लॉक आहे आज. बघू काय होतं आहे. आता पुढचं आपण काय प्रेडिक्ट करू शकत नाही की काय होणार आहे काय नाही. एका सेकंडसाठी ट्रेन गेली मित्रांनो, एका सेकंडसाठी. मी जस्ट ट्रेनवर चढणार होतो आणि ट्रेन ऑन वाजला आणि ट्रेन निघाली. तर नेक्स्ट ट्रेनची वाट बघायची. मित्र फायनली तर आपण CSTला भेटलोय. आता 11 वाजल्यापासून मेगा ब्लॉक लागणार. त्यानंतर आपल्याला एक पण ट्रेन नाही आहे. आता पोलीसवाले काका आपल्याला बघतात, काय यांचा विचार झाले काय मागच्या साईडला गेले आपल्याकडे बघत होते. आता आपण स्टेशनच्या बाहेर निघूया आणि बोरा बाजारकडे जाऊया. जास्त नाही आहे, 5-7 मिनिटाचं अंतर आहे. आपण चालत जाणार आहे, ॲक्सिडेंट जायची काही गरज नाही आहे. तर आता बाहेर निघू आणि बघू. मित्रांनो, आता सध्या आपण बघा स्टेशनच्या बाहेर आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर आहे. आणि आपल्याला जायचंय त्या साईडला क्रॉस करून. तुम्हाला लालगडचा बोर्ड दिसतो या साईडला, तिथे आपल्याला जायचं. तर आता मी कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला कसं दाखवतो त्या साईडला जायचं. जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. हा स्टेशनमधून बाहेर आले सरळ तो तिथून बोरा बाजार स्टार्ट होतो. ती पूर्ण गल्ली बोरा बाजारची आहे. आता आपण जाऊया फटाफट. आपण सरळ पुढे चालत आलो तर लेफ्ट साईडला तुम्हाला बस स्टॉप दिसतो. बस स्टॉप पासून सरळ पुढे यायचं. ते अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया आहे, तिथं त्या मागच्या गल्ली आहे. त्या मागच्या गल्लीमध्ये जायचं आपल्याला. चला सरळ जाऊ आणि बघू पुढे काय आहे आपल्याला कितीपर्यंत भेटते. पण म्हणतात की सगळ्यात स्वस्त जो बाजार आहे कॅमेराचा, जो आपला ॲक्शन कॅमेरा असेल, ब्लॉगर लोकांना शूट करायसाठी आपण काही गोष्टी आहेत, एवढ्या पण ॲक्सेसरीज सगळ्या स्वस्त होते. बघूया, एकदम बाजार भरलाय. बॅगी आहेत, शूज, पावसाचे शूज पण स्वस्त भेटले वाटतं. मोबाईलला कवर, जीन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. त्या साईडला तुम्ही त्या साईडला गेलं तर ना आतमध्ये बघतो त्या साईडला फॅशन स्ट्रीट आहे. तिथं
भारी भारी कपडे पण घेतो स्वस्त स्वस्त मध्ये, एकदम स्वस्त कपडे असतात तिकडं, फक्त बार्गेन करता आली पाहिजे. मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तिथे अकबर जो ट्रॅव्हल्सवाला सांगितलेलं तुम्हाला ट्रॅव्हल्स आहे आणि या साईडला मागे गल्ली आहे पूर्ण. आपण पूर्ण आता अजून दुकानं ओपन नाही आलेली आहे, आता बघूया दुकानं कधी ओपन होतील, कारण आपण जास्त लवकर आलो लॉकडाऊन याच्यामुळे. लॉकडाऊनच बोलतोय, लॉकडाऊन मेगा ब्लॉकमुळे आपण जरा लवकर आलो. हे सगळं मोबाईलचे शॉप आहे, सगळं डिजिटल वर्ल्ड, मोबाईल वर्ल्ड. आपण तर बघूया आपल्याला स्वस्त कुठं कॅमेरा भेटेल तिथं आपण जाऊया आणि कॅमेरा घेऊया. ही गल्ली तर संपली, ही गल्ली नाही आहे, याच्या मागची गल्ली आहे त्या साईडला. पण इथं पण भरपूर काही शॉप्स आहेत, डिजिटल वर्ल्ड वगैरे. तुम्ही बघा मधून रस्ता आहे जाण्यासाठी, तर आपण जाऊन बघूया. मित्रांनो अकबर ट्रॅव्हल्स पासून आपण थोडंसं चालत आलो पुढं, या साईडला पूर्ण गल्ली आहे. वा जबरदस्त बघा, सगळे कॅमेरा एक्सेसरीज मिळते इथं. आता आपण जर आलो एकदम सकाळी सकाळी, काहीच ओपन नाहीये. आता बघूया कुठे काय भेटतंय का. भाई पण कॅमेरा एक्सेसरीज आहे, पण DSLR वाले. आपण विचारू थोड्या सगळ्यांना म्हणजे काय काय असेल. तर तुम्हाला काय गरज असेल तर तुम्ही या, म्हणजे ऍड्रेस वगैरे आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया. जाऊ गली स्टोर एंट्री. हेलो दादा, हाय. भाई आपका नाम? दिलू. हेलो गाइस, मिलिए दिल्ली से. हिंदी मध्ये बोलतोय, सॉरी दिल्लीला भेटा मित्रांनो. तर आपण इथं आलेलो आहे गोप्रो घेण्यासाठी. आपला फर्स्ट ड्रीम होता तो, समोर गोप्रो 10 आहे. पण आपण तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ब्लॉगिंगसाठी लागतील त्याच्या सगळ्यांचे प्राइस तुम्हाला सांगूया आणि एक एक सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलूभाई दाखवतील आणि त्याची प्राइस पण आपण तुम्हाला टाकून देऊया. सगळ्या गोष्टी करूया. मला थोडं दम लागलं, 2 मिनिटं मला रेस्ट घेऊया. तर फ्लो मध्ये हिंदीमध्ये बोलायला चालू केलेला. तर आता आपण B&M मध्ये इथे भरपूर मोठे मोठे ब्लॉगर, आपण ते छोटे ब्लॉगर आहे पण भरपूर मोठे मोठे ब्लॉगर इथे येऊन त्यांचे जे एक्सेसरीज असतात त्या सगळ्या घेतात. ते दुसरे पण दादा असतात पण ते सध्या नाही आहेत. आता दिलू शेट आपल्याकडे आहेत. तर दिलू भाई आपल्याला जे पाहिजे होतं पहिले बघितलं आपण. तर तुम्ही जर ऑनलाईन आणि जर बाहेर जर तुम्ही प्राइस बघाल तर गोप्रो 10 ची भरपूर प्राइस आहे. तर 27, 27.5, 28 पर्यंत जाते. इथे आपल्याला 25.5 मध्ये मिळतोय. हा आपल्याला घ्यायचं म्हणून मी याचं स्पेशल सांगतोय. बाकीच्या गोष्टी असेल, हा तुम्हाला जर केस घ्यायचा असेल गोप्रो तर हा एक केस है भाई. ये कितने में आएगा अपने को? ये आपको SRP 2000 रुपीज का है, आपको 1000 रुपये तक है. कवर 1000 रुपयाला येते जर तुम्ही आपला व्हिडिओ बघून याल तर. नाहीतर असं 1000 रुपयाला नाही भेटणार, 2000 रुपयाची प्राइस आहे. आणि याच्याबरोबर माउंट वगैरे असेल, माउंट यासोबत फ्री वगैरे दादा नाही, पैसे घेणार आहेत, फ्री काय नाहीये. डिस्काउंट दे देंगे. डिस्काउंट भेटेल मित्रांनो सगळ्या याच्यावरती. स्टिक है ना, आपको एक्सटेंड भी होता है. बघा एक्सटेंड होते स्टिक भरपूर मोठी, और स्टैंड भी होता है टाइम लैप्स के लिए. इसका कितना है? ये 800 रुपये में दे देंगे आपको. हे 800 रुपयाला आहे. ऑनलाईन मध्ये जर तुम्ही घेता 500-600 रुपयाला तर त्याच्या भानगडीत पडू नका. याच्यामध्ये भरपूर फीचर आहेत. तुम्ही बटन पण आहे, क्वालिटी पण चांगली आहे. तर मी असं काय बोलतो ऍड बीड करायला नाही आलो, मी जेन्युइन सांगतोय की इथे येतं तुम्ही तो इथे घ्या. आता बाकीचे पण प्रोडक्ट आहेत त्यांचे पण तुम्हाला प्राइस आणि तुम्ही जर घ्यायला येतो त्याची लिंक वगैरे आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, दादाकडनं घेऊया. आणि आपल्या चॅनलवर जर येत आहे तर तुम्ही आपलं नाव घ्या, तर ते डिस्काउंट पण करतील सगळ्या गोष्टीसाठी. चला मी कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दाखवतो. मित्रांनो तुम्ही येत आहे तुम्ही इथे घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. GoPro 12 आहे. आपण GoPro 10 घेतो, आपल्या बजेट थोडं कमी आहे. GoPro 12 आहे, GoPro 11 आहे. भाई GoPro 11 ची प्राइस काय आहे? 32,000. मित्रांनो 32,000 ला GoPro 11 भेटतंय आणि GoPro 12 37,000. हे 37,000 ला आहे. सब में 2 इयर्स वारंटी भी आएगा. मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे जी तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार नाही. 2 इयर्सची वॉरंटी आहे. त्याच्यामध्ये लेबल पण लावलेलं आहे आणि सील पॅक प्रोडक्ट आहे. ऑनलाईन घेताय तर त्याच्यावरती तुम्हाला याच्यावरती बारकोड पण आहे. सगळ्या गोष्टी सील पॅक आहेत. और
And- रजिस्टर करना पड़ता है ऑनलाइन में। ओके वो सब यहाँ से लेने के टाइम आप लोग सब करके दे देंगे आपको। ओके, म्हणजे रजिस्ट्रेशन करायला लागतं ऑनलाईन. जर आपण इथं करतोय तर नाही, हिंदी तर सगळ्यांना समजत असेल, पण मी मराठीमध्ये सांगतो ज्यांना हिंदी नाही समजत. समझ में आता तो नहीं, जो ऑडियंस है अपने उनको अगर नहीं समझ रहा समझता होगा तो हिंदी तो ऐसे ऑब्वियस सबको ही समजती है. तर मित्रांनो याच्यामध्ये 2 इयरची वॉरंटी आहे, सगळं रजिस्ट्रेशन वगैरे दादा करून देणार आहे. आपण तिथून परचेस करतोय तर आपण जर इथून घरी घेऊन गेलो तर नाही होणार काय. भाई इसमें एक दूसरा एक आता है जिसमें पूरा सेट रहता है ना, जिसमें सब चार्जर वेजर रहते हैं. एक क्या होतो बोलते उसको, बंडल बोलते हैं। बंडल या फिर क्रिएटर वाला. हाँ वो अभी स्टॉक नहीं है, वो क्या है, कभी अब वो ब्लॉगर्स लोग सब ज्यादा नहीं Okay. लेते हैं, क्योंकि वो मोटर ब्लॉगिंग के लिए यूज नहीं होंगे। ओके चलेगा, ठीक आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे यांच्याकडे गिम्बल पण आहेत, तुम्ही गिम्बल पण यूज करू शकता. जर तुम्ही मोबाईलने तुम्ही जर ब्लॉगिंग करताय तर तुम्हाला तुमच्याकडे गिम्बल आहे. हा गिम्बल आता कितीला आहे ये आपको सिर्फ 5,000 में मिलेगा। मित्रांनो? हा 5,000चा आहे. हा स्वस्त तर नाही म्हणू शकत, पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बजेट फ्रेंडली आहे. आणि आपलं स्टिक, आपला स्टिक रहेगा ना, आपला स्टिक वो वाला तो। स्टिक ही एक आहे, 800 रुपयाला स्टिक आहे. आपल्याला 800 स्टिक पडणार आहे. आपण गोप्रो घेणार आहे. आणि दुसऱ्या गोष्टी बघा, आपला डीजे ऑस्मोचा काय विषय, ऑस्मो ऍक्शन 3 एक्शन 3 भी है। एक्शन. कलर वगैरह देख रहे हैं तो GoPro का कलर अच्छा है। और ये कितने में आ रहा है एक्शन 3 डीजे? 3 का है कॉम्बो। 33 कॉम्बो, मतलब इसमें सब आ रहा है. बैटरी चार्ज सब आएगा। इसमें कितना बैटरी है? 3 बैटरीज। 3 बॅटरीज. ओके मित्रांनो, आता 3 बॅटरी येतात आहे. आणि बाकी पूर्ण केस आहे. याच्यामध्ये हे भी आएगा ना, स्टिक भी स्टिक भी आ गई। स्टिक भी आएगा, इसमें केस भी आएगा. पण असा वाला केस नाही येणार, वॉटर केस नाही येणार. त्याच्यामध्ये नॉर्मल केस येईल फक्त. आणि डीजे का कौन सा है? ये एसजे कैम का हाँ, एस वाला ये कौन सा है? है। एसजे कैम C300। मित्रांनो एस काम C300 आहे. जर तुम्हाला बाकी काय घ्यायचं नसेल तर हा पण तुम्ही कॅमेरा यूज करू शकता. पण 1500 हा 12,500चा आहे. तो आपण डायरेक्ट यूज करू शकतो, हँडी, म्हणजे आपल्या हातामध्ये असेल असा. तरी तरी मित्रांनो ऑनलाईन पेक्षा तुमच्याकडे स्वस्त आहे. हा डीजे ऑस्मो पॉकेट हा एक भरपूर चालतोय ऑनलाईन वगैरे मध्ये, किंवा तुम्ही रील्स वगैरे बघता त्यामध्ये पण भरपूर चालतोय हा. तर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन मध्ये पण भरपूर रेट आहे याचा. आपल्या इथे किती मिळेल? 70,000। 70 आहे मित्रांनो. अशी स्क्रीन थोडीशी मोठी आहे. एक याच्यामध्ये दुसरा पण छोटा स्क्रीन आला, बरोबर आहे ना? हाँ वो आपको 25। तो कुछ 30-35 का असं ऑनलाईन में आ रहा है. मित्रांनो याची स्क्रीन मोठी आहे, पण हा पण याच्यामध्ये गिम्बलची गरज नाही. हा पण एक नंबर 1 प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. बजेट फ्रेंडली आहे. 70,000 ना बजेट फ्रेंडली. जर बजेट असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानुसार. आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या यामधल्या भरपूर गोष्टी आहेत इथं. तुम्ही लाईट वगैरे घेऊ शकता, लेन्स वगैरे आहेत, मेमरी कार्ड आहे तुम्हाला. अजून माईक्स वगैरे आहेत. जसं मी माईक यूज करतोय, मी जसं आधी घेतलेला, पण मी ऑनलाईन मागवलेला, स्वस्त होता, एवढा महाग नव्हता. तर हा विलांजीचा आहे, हा बोयाचा आहे, आणि हा सिम्प्लेक्स आहे. तुम्ही म्हणजे 1000, 2000, 3000 वो सब प्राइस। बघा 1000, 2000, 3000च्या प्राइस मध्ये. पण त्याच्यामध्ये डिपेंड आहे, तुम्ही 2 माईक घेतलं तर त्याचे वेगळे, सिंगल माईक घेतलं त्याचं वेगळं असणार आहे. बाई सिंगल माईक वाला कितना में आएगा ये? हाँ ये आपको 1300 रुपये का। हा 1300 ला येतोय. बोयावाला बोया का 3,500 बोयाचा 3,500, पण बोयाची क्वालिटी चांगली आहे आणि वॉरंटी पण असेल 2 साल से। 2 वर्षाची वॉरंटी. विलांची तो विचारलं होतं, विलांची तो ब्रँड बहुत भारी है, मोटो ब्लॉगर का तो मालूम है जो भी यूज करेंगे वो. विलांची पण मित्रांनो भारी ब्रँड आहे. ये भाई कितने में आहे? हा 3,000चा, म्हणजे बोया सोडा हा घ्या मला तर वाटतंय, कारण विलांचा ब्रँड चांगला आहे. आणि 3,000 तो फिर होल्डिंग आणि जर मित्रांनो प्रीमियम आणि बजेट जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता, एकदम जबरदस्त. आणि त्याच्यापेक्षा जास्त बजेट असेल तर हा 7,000 रुपये. याच्यामध्ये मोठे कॅमेरा हे माइक्स वाला येतो, जसं तुम्ही रील्स वरती बघत असाल तर त्या मध्ये. बाकी इथं तुम्हाला मोठ्या लाईट्स भेटणार आहेत. ते बघा तिकडे पण एक स्टिक लावलेली आहे, ती पण एक स्टिक आहे. त्यानंतर ह्या सगळ्या लाईट झाल्या. फोटोग्राफीचं पण याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे. आणि तुम्ही नॉर्मल बघा जसं हेल्मेट माउंट पण आहे यांच्याकडे, तुम्ही नॉर्मल कॅमेरा पण यूज करू शकता. भरपूर गोष्टी आहेत. तर बस झालं, जास्त आपण विचारलं दादांना. तर आपल्या कॅमेरा कसं झालं मतलब DSLR वैसे कैमरा आपको अच्छा कैमरा लेना है तो 60,000 तक आएगा। होगा. चांगला कॅमेरा घ्यायचा तर 60,000 जाईल. आणि GoPro का नॉर्मल से मतलब वो उसके लिए नहीं है, नॉर्मल फोटोग्राफी कोई कर रहा होगा तो सेकंड हैंड आता है यूज में। यूज में भी आहे. मतलब मित्रांनो यांच्याकडे यूज मध्ये पण कॅमेरे मिळतील आपल्याला, हमेशा नहीं कधी कधी भेटतील हमेशा यांच्याकडे. म्हणजे बघा 15 ते
15,000च्या पुढे त्यांची प्राइस लिस्ट चालू आहे. सध्या तरी आपल्याला काय बघायला भेटत नाही कारण यांच्याकडे थोडं स्टॉक नाही आहे किंवा सेकंड हँडचा स्टॉक जास्त नसतील ठेवत. बाकी ओरिजिनल आणि सील टॅगवाला पूर्णपणे स्टॉक आहे यांच्याकडे. तर आता बघू आपण आपली डील फिक्स करूया GoPro 10 ची आणि बघू आता कितीला घ्यायला लागतो तो. तर चला आता बिल बनवूया, एकदा अनबॉक्सिंग करू आणि एक स्टिकचं बघूया काय आहे ते. बैटरी चला. कुछ ये एक्स्ट्रा हा हॅलो मित्रांनो, तर आपण घेतलेलं केस, एक घेतले स्टिक, घेतले सेल्फी स्टिक, नंतर एक गोप्रो नंतर चार्जिंग बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आणि एक एक्स्ट्रा बॅटरी घेतले जेणेकरून जर कधी बॅटरी चार्जिंग संपली तर दुसरी बॅटरी आपण यूज करू शकतो. आणि हा एक केस आहे, हार्ड केस, याच्यावर केस भेटत नाहीये सध्या. गोप्रोवाल्याने केस द्यायचं बंद केले, तर तुम्हाला केस वगैरे काय आलं तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आता केसची प्राइस आहे 500 रुपये. बघू आता काय डिस्काउंट देतो दादा. आणि बॅटरी तुम्हाला भेटेल 2400 रुपयाला. तेवढी ऑनलाईन पण तुम्हाला तेवढीच भेटणार आहे, 2400-2500 रुपयाला नॉर्मल भेटणार. पण ही बॅटरी काहीतरी नाव घेतलेला एवढी काय एनजीरो बॅटरी आहे. एवढा मोठा इंग्लिश शब्द आपल्याला नाही आहेत पण एनजीरो बॅटरी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी लाईफ थोडीशी जास्त भेटेल चांगली. तर 2400 रुपयाला ऑनलाईन आहे ती तेवढी नाही भेटत. हा भेटतो आपल्याला 1300 रुपयाला चार्जिंग केस. ऑनलाईन घ्याल तर ऑनलाईन चार्जिंग केस महाग आहे. हे भेटतं आपल्याला 25,000. स्टिक 1000 रुपये. हा स्टिक 1000 नाही, हा स्टिक 500 रुपये. आणि हा हे 700 ला आहे आणि हे 1000 रुपयाला. म्हणजे आहे 2000 ला आपल्याला 1000 रुपयामध्ये देतात. आता बाकीच्या पूर्ण त्यांनी मोठी चिठ्ठी बनवली, मोठी चिठ्ठी बनवली. आपल्याला बिल बनवणार आहे, आपल्याला डिस्काउंट काय देतात ते काय माहिती आहे. अभी बघा बिल बघा रपारप कसलं डेंजर वाला मारले. आता बार्गेनिंग करू का नको असं लाज वाटायला लागले. देखो आपल्या तरफ स्क्रीन गार्ड दिए आपल्याला. तर स्क्रीन गार्ड वगैरे ते लावून देणार ओपनिंग वगैरे केल्याच्या नंतर सगळं करून. आपको बिल क्या नाम से रहेगा वो भाई को बता देना. ओके, बिल आपण तिकडे बनवणार आहे. चला फायनली आपण घेतलेल्या GoPro 10 या सगळ्या एक्सेसरीज आपल्याच आहेत. ते सगळं करूया साईडला आणि मेन ओपन करूया आपला GoPro 10. दादा अनबॉक्सिंग करते. तर अनबॉक्सिंग मध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारचा पूर्ण पॅकिंग भेटते आणि आतमध्ये आपला GoPro. तर मित्रांनो खुशी होते पहिल्यांदा आपला आणि पहिला ड्रीम पूर्ण होतोय. GoPro घेतलाय आपण. हे सगळं पुस्तका आणि हा रजिस्ट्रेशनचा जो QR कोड आहे हा GoPro, त्याची कापले नाळ आणि GoPro बघा मागून पडून एकदम डिझाईन एकदम जबरदस्त एक नंबर. आता दादा आपल्याला स्क्रीन गार्ड वगैरे टाकणार आहे. स्क्रीन गार्ड बघा आपल्याला दादाने फ्री दिले. तुम्ही जरी येताय तर तुम्हाला पण एक स्क्रीन गार्ड फ्री भेटणार आपलं नाव घेतलं तर. एवढं सगळं सामान घ्या. आणि तिन्ही साईडला म्हणजे एक जी पॅकेट आहे तो जेवढा पॅकेट त्यामध्ये तिन्ही साईडला स्क्रीन गार्ड मिळते. दादा तिन्ही साईडला आपल्याला स्क्रीन गार्ड लावून देणार आहे म्हणजे आपल्याला टेन्शन नाही, स्क्रीनला काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. आता चालू GoProचा मेकअप स्टार्टिंगचा. एकदा मेकअप झाल्याच्या नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी होतील. मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि दादाकडे जेवढ्या पण गोष्टी आता मी आधी दाखवलेल्या आहेत. आता आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ चालू झालाय. आपला GoPro कसा आपण अनबॉक्स करतोय आणि कसं त्याची नटाफटा करतोय तुम्ही पूर्ण बघा. त्याला काय काय गोष्टी लागू शकतात, काय काय गोष्टी आहेत त्यामध्ये पण कशी बॅटरी टाकणार, कुठल्या प्रकारे टाकणार. आणि हा बॅटरी टाकताना घाई गडबड करू नका. बॅटरी टाकताना घाई गडबड जर केली तर बॅटरीचा जर केस थोडासा तुटला तर तुमचे पैसे पूर्ण पाण्यात जातील. सिम कार्डच बोलतोय, मेमरी कार्ड टाकताना तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष द्या. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. एकदम जबरदस्त पैकी लावलेला आहे आणि एकदम मस्त. नो टेन्शन, एक पण बबल ठेवलेला नाहीये. फुल स्क्रीन एकदम जबरदस्त केले. आता तिसरा मेन स्क्रीन वाला. ये माइक है, जो डॉट दिख रहे हैं ना ये कोण आहे? मित्रांनो कोपऱ्यातला डॉट आहे तो माईक आहे. माझ्यामध्ये माईकची गरज नाहीये असं नाहीये, माईक लागू शकतो पण माईकची गरज आपण मोठं व्लॉगिंग वगैरे करतो तेव्हा माईक लागेल असं सध्या ऍक्च्युली गरज नाहीये. त्याचा स्वतःचा माईक असा काफी जर समोर शूट करतो तर एक नंबर एकदम जबरदस्त असं फिनिश दिलेला आहे. एक नंबर भारी बनलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बॅटरी टाकूया. अशी बॅटरी आहे ती बॅटरी ब्लू वाला बैटरी ही ब्लू वाली बॅटरी आहे. 12 वाला बैटरी ही 12 वाली बॅटरी आहे. ही 9, 10, 11, 12 याच्यामध्ये सगळ्यामध्ये चालणार.
ही युटेन्सिल बॅटरी आहे, युटेन्सिल है ना, सही बोल दिया ना, N0 बॅटरी, सॉरी आपण युटेन्सिल बोलतो, N0 बॅटरी. याच्यामध्ये या बॅटरीमध्ये चार्जिंग कमी आहे, लॉजिक वाले ठेवले त्यामुळे चार्जिंग कमी आहे. हा डाल दो, अभी काय डालना आहे आपल्याला. हे अशा प्रकारे केस भेटते, पण आता काय फायदा नाहीये त्यामुळे आपण असा वाला केस घेतलाय. त्यामध्ये सगळं बॅटरी भेटते, असं एक स्टिकर पण भेटते. कुठे स्टिकर, हो हे बघा, हे गोप्रोचं स्टिकर आहे, आपण याच्यावरती लावू शकतो मस्त असा, म्हणजे ती वायर झाली एकदम गोप्रोची. ती जनता दुसऱ्या वाल्या बॅटरी मध्ये एकदम सिंपल बॅटरी काढायचं, सरळ बाहेर काढली, सरळ असे टाकायचे, फिनिश. निकालने के टाइम सिर्फ पीछे और डालने के टाइम फक्त अशी ढकलायची थोडीशी, एकदम सिंपल. बघा हा झाला आपला गोप्रो चालू. आपल्या गोप्रोने डोळे उघडलेले आहेत आणि आता आपला गोप्रो बाकी सगळी दुनिया बघायला तयार झालेला आहे. दादाने सगळं केलंय, आपल्याला हळूहळू शिकायला लागेल कसं कसं काय काय डेट अँड टाइम पण याच्यामध्ये आपल्याला टाकावा लागतो, कसं काय गोष्टी येते सगळ्या टाकायच्या. आता सगळं आपल्याला बनवून देणार आहे, काहीच टेन्शन नाही. रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी तोवर आपण काय करू, आपण व्हिडिओज काढू. जाऊ द्या. रिकॉर्ड नहीं होगा क्योंकि कार्ड नहीं डाला है ना हमने. हाँ मेमोरी कार्ड डालने के बाद होगा क्या? हे बघा एक नंबर कशी क्लॅरिटी बघा, जबराट क्लॅरिटी, जबराट क्लॅरिटी. उभा एक नंबर. बघा मी दिसतंय आपला आयफोन, एकदम क्लिअर, एकदम जबरदस्त क्लिअर दिसते, काही टेन्शन नाही. आणि खाली माउंटेन बकल, माउंट बकल बोलतो, माउंट बकल आहे. माउंटला आपण लावू शकतो किंवा स्टिकला लावू शकतो. दादा दादा सगळे करून दाखवते, सगळे गाणे वाजणार याच्यामध्ये, असं दादाचं म्हणणं आहे की आओ इधर सब गाणे बजेंगे, सब करके सब होगा आपने इधर. हे दुसरा वाला स्क्रू तर टाय करायचा, झाला आपला गोप्रो रेडी, एकदम जबरदस्त वाला काम. स्क्रीन टच के लिए थोड़ा सा स्ट्रगल करना पड़ता है. स्क्रीन गार्ड डाला ना, थोड़ा कुछ ज्यादा कर रहा ओके. मित्रांनो आपला गोप्रो रेडी आहे. बघा काका दिसतात आणि या साईडला आपण दिसतोय, एकदम जबराट मस्त. पैसे खर्च केले तर मित्रांनो सगळ्या गोष्टी जबरदस्त भेटतात. हे आपलं वॉटरप्रूफ केस आहे, दादा दाखवणार आहे सगळं वॉटरप्रूफ केस. हो हा केस बघा, लहान पोराचा डबा वाटतो जेवणाचा. ये आपको इसमें डायरेक्टली लग जाएंगे, यहाँ से ओपन होता है. ओके हे डायरेक्ट असं खोलायचं. अरे आपण आहे ना हे या केसवरनं मला एक आठवलं, आपल्याला घ्यायचा होता मीडिया माउंट. मीडिया मोड, हो मीडिया माउंट बोलतो का मोड बोलतो, मीडिया मोड बोलतात. तर तो आयटम घ्यायचा होता, तो आयटम राहिला आपला. त्याची आपण भाई तो असला तगडा दिसायला लागले, एखाद्याला मारला फेकून तो मारायचा जागे, असला तगडा दिसतोय. एक नंबर जबरदस्त तगडा आले, एकदम एकदम परफेक्ट आणि एकदम जबरदस्त झालाय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पानी जाने का टेंशन नहीं. अगर इसका ये लगाया हुआ है तो इसमें वॉइस नहीं जाएगा ना, कम आएगा वॉइस. म्हणजे याच्यामध्ये जर हा लावला तर वॉइस कमी येईल, पण येईल, पण क्लिअरिटी बघा ना मित्रांनो, एवढा काला असून पण भारी दिसतोय. जबरदस्त होतं. मला जरा जरा आयफोन सारखाच आहे, म्हणजे काल्या माणसाला गोळा करतो, तेव्हा त्याचा फायदा आहे ना. तर काय फायदा एवढा पैसा करतो वरून आहे ना. चलो हे झाले गोष्टी. एकदा आपण मीडिया माउंटची प्राइस काढूया, सगळं आपण नाही घेणार आहे. नेक्स्ट टाइम मी विजिट करेन दादागड, तेव्हा आपण घेऊया मीडिया माउंट. आज सध्या तरी एवढी एक्सेसरी घेतली. एक्सेसरी आता एक लिस्ट बनवून एक एक काढून ठेवायला लागेल, एखादं विसरलं तर वापस इथे यायला लागेल. 6 चीज है, कैमरा, बैटरी, चार्जर, स्टिक. ये स्क्रू भी लेके जाना पड़ेगा ना, ये तो भूल गया तो फिर हो गया लफड़ा. मित्रांनो तो आपण सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, परचेस झालेल्या आहेत. आता आपलं बनतं बिल बनतं, तोवर तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत इथे सांगतो. मागे बघा, मागे ट्रायपॉड वगैरे, ट्रायपॉड आहे यांच्याकडे. सेकंड मध्ये पण तुम्हाला गोप्रो मिळतील, पण ते क्वालिटी वगैरे चेक करून घ्या. इथे बॅग्स वगैरे पण आहेत, तुम्ही बॅग्स वगैरे पण घेऊ शकता. जर तुम्ही कॅमेराच्या बॅग्स वगैरे घ्यायला आले तर कॅमेराच्या बॅग्स आहेत आतमध्ये बघा, मोठे मोठे बॅग्स. जर मोठे मोठे कॅमेरे वगैरे घेऊन जाता तुम्ही, भरपूर गोष्टी आहेत त्यांच्याकडे घेण्यासारख्या, ज्या युट्यूब वाल्या लोकांसाठी भरपूर कामाच्या आहेत. बघा ना भरपूर आहे. आता हे पण आहे, माउंट करायचं आहे, माउंट वगैरे. या साईडला बॅगचं सेक्शन आहे आय थिंक सो. इंस्टा 360 कितने में आ रहा है? इंस्टा 360 42,000 तक आ जाएगा. ये वाला
ये लंबा वाला हा 42 आहे आणि तो वाला ये वाला आएगा आपको 44। हा 44 आहे. हा आडवा आहे म्हणून 44, हा उभा आहे म्हणून 42. एक GoPro Hero नए ने सेकंड हैंड में हे बघा, हा GoPro Hero नवीन आहे. एक नाही नवीन आहे, सेकंड हँड मध्ये आहे. 16,000 में मिलेगा सर। हा 16,000 ला भेटतोय. याच्यासोबत काय काय नाही. इसका बैग आएगा, याच्यासोबत एक बॅग, चार्जिंग केबल, जे GoPro सोबत होते तेवढ्या गोष्टी येतात. बाकी सगळं तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील त्या तुम्हाला स्वतः म्हणजे विकत घ्यायच्यात. सेकंड हँड घ्यायचं नवीन घ्यायचं, तुम्हाला त्या गोष्टी विकत घ्यायच्यात. जर यांच्याकडे असेल तर त्या हिशोबाने मग ते प्राइस वगैरे असते डिसाईड केलेली. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सेकंड मध्ये पण घेऊ शकता, नवीन मध्ये पण घेऊ शकता. ओके, आपलं बिल झालेलं आहे जनरेट. हा बिल आता वर्ष 2 वर्ष दाव्याला करायला टाटा. रजिस्टर नाही केले मित्रांनो. फायनली आपलं रजिस्ट्रेशन झालंय, बॅगेमध्ये सामान भरले. आता आपण निघणार आहे इथून डायरेक्ट जायचं घरी. तर दिल्ली शेटला बोला बाय सगळ्यांनी. या इथे विजिट करा, प्रोडक्ट वगैरे या. दिल्ली शेट काय बोलतं काय का, जो भी है सबको डिस्काउंट दे देंगे, अच्छा प्राइस होगा। जे पण आहे त्यांना पण सगळ्यांना डिस्काउंट भेटेल. या इथे. आणि आपण चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन आणि ऍड्रेस वगैरे त्या गोष्टी पण टाकणार आहे. तर चला आता डायरेक्ट घरला. मित्रांनो शेवटी आपण आपला जो व्लॉग आहे, व्लॉग बोलतोय, जो आपल्याला जो कॅमेरा पाहिजे होता आपण कॅमेरा घेतलाय. आता ही नवीन सुरुवात आहे आपल्या नवीन नवीन व्लॉग बनवायसाठी. नवीन क्लॅरिटी, नवीन जबरदस्त असे व्लॉग बनतील आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पण रिकवर झालो. सध्या डॉक्टरांनी म्हणजे एवढी गाडी तर नाही चालवायला सांगितलं, पण रिकवर झालोय आपण. टाके वगैरे एकदम ओके मध्ये रिकवर झाले. आपण नॉर्मली चालू शकतो म्हणून मी एवढं लांब आलो आणि कॅमेरा घेण्यासाठी माझ्यासोबत बोलणं आले. मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि मला पहिल्यांदा बघाल तर मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आता आपल्या चॅनलचा एक नवीन मोड येणार आहे आणि त्या नवीन मोडवरती जबरदस्त ब्लॉग निघणार आहेत. आता आपण चालू करूया सह्याद्रीच्या दराखोऱ्यामध्ये फिरायला. कारण आता चालू झाला पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये एक नंबरचे असे स्पॉट भेटणार आहेत. आपण सध्या मुरगू कशी घेतल्यात 31,000ला फाटलोय आपण, पण चालायचं. मित्रांनो लकी समजा लकी, कारण यांना लास्ट ट्रेन आहे 11:56ची आणि आपण ऑन टाइम आहे. जर आपण थोडंसं जर अजून लेट झालं असतं ना तर गेली असते आपली गाडी. कारण मला गाडी वाढत होतं काय आपण बसून जाऊया. बसलं गाडी आहे बसायला. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो पेपर घेण्याला, घरी पोहोचलो. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बाजूला असलेले बेल आयकॉन आहे त्याला दाबा, म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील. ओके मित्रांनो, सध्या बोलता टाटा बाय बाय. भेटूया नक्कीच आणि नवीन जबरदस्त ब्लॉगमध्ये. बाय.